जय कर्मवीर, जय महाराष्ट्र, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे याचे सर्व आदरणीय प्राचार्य डॉक्टर आंधळे साहेब, उपप्राचार्य आदरणीय संजयजी नगरकर सर यांच्या सहकार्याने आपल्या सर्वांसमोर व्यक्त होण्याची संधी मिळते. त्या मुख्य समन्वयक चेअरमन डॉक्टर सविता पाटील मॅडम, आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाचे अतिशय उत्तम सूत्रसंचालन करणारे आदरणीय डॉक्टर सुहास निंबाळकर सर, सर्व टेक्निकल टीम आदरणीय झावरे सर, माळी सर, गणेश सर, रमेश सर, इतर सर्व आदरणीय प्राध्यापक वृंद आणि माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, या सध्याच्या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण ही चर्चा करतोय. आजचा विषयही तितका छान आहे. ज्या शॉर्ट टर्म कोर्सेसचं उद्घाटन आज आपण करतोय, याच्यामध्ये ज्यावेळेस प्रास्ताविक झालं त्यावेळेस सरांनी खूप छान आपल्याला संकेत दिला. त्यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये सरांनी सांगितलं. आपल्या पाटील मॅडम यांनी डिटेल्स कल्पना आपल्याला सगळ्या ह्या कोर्स बद्दल दिली. आपण आज जी नेमकी चर्चा करणार आहोत ती चर्चा समजण्यासाठी, कळण्यासाठी, लक्षात येण्यासाठी, अंगीकारण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी काही महत्वपूर्ण नियम आहेत. ते 2-3 नियम सुरुवातीला आपण समजावून घेऊ आणि मग आजच्या चर्चेला सुरुवात करू. आदरणीय झावरे सरांना विनंती किंवा निंबाळकर सर, आवाज येतोय क्लिअर प्लीज? हो सर, येतो, आवाज येतो सर. धन्यवाद. स्किल बद्दल राजांनो आज आपण चर्चा करणार आहोत. मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या ह्या वेगवेगळ्या शॉर्ट टर्म कोर्सेसचे सगळे ट्रेनर्स सुद्धा आपल्या बरोबर आहेत. सर्व आदरणीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्राध्यापक आपल्या सर्वांबरोबर आहेत. बरेचसे विद्यार्थी आपल्या पालकांबरोबर हा कार्यक्रम पाहत असतील. त्या विद्यार्थ्यांनाही विनंती आहे, स्किल बद्दल आजची ही चर्चा अतिशय महत्वपूर्ण आहे आणि आपण याच्यात खूप काही घेऊन जाणार आहोत. त्या सूचना आपण समजावून घेऊ. नेमकं हे समजून घेण्यासाठी काय सूचना आहेत. तत्पूर्वी ज्यावेळेस प्राचार्य साहेब सांगत होते की मोदीं सरांना आवाज दिला की ते नेहमी येतात, आपल्यासाठी वेळ देतात. मला एक विनंती इथं करायची आहे. जेव्हाही रयत शिक्षण संस्थेचा कॉल असतो, कोणत्याही महाविद्यालयाचा असो, खरं सांगू का, आता जी परिस्थिती आहे ना, कोरोनाची परिस्थिती, आणि गेल्या 6 महिन्यापासून वगैरे आपण हे अनुभवतो, याच्यामध्ये एका सासूर वाचणीचा जर विचार केला तर तिची मनस्थिती अशी झाली आहे की मी जर माहेरी असते आणि मग जर लॉकडाऊन झालं असतं तर किती मजा आली असते. मला ज्यावेळेस रयत शिक्षण संस्थेचा कोणत्याही महाविद्यालयाचा कॉल येतो ना, त्यावेळेस असं वाटतं यार माहेरनं बोलवणं आलंय. आणि त्या माहेर आणि माणसांना भेटण्यासाठी कसला त्रास कसला आहे, हाच एक वेगळाच आनंद उभं राहायचा. ज्याने ह्या आयुष्य जिसकी उंगली पकड वैसी बात नाही. तर त्यांच्यासाठी आणि या आपल्या बालचमूंसाठी, आपल्या अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आज आपण छान स्किल डेव्हलपमेंट याचं हे उद्घाटन सोहळा आहे. आणि या सगळे जे आपले शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत राजांनो, या कोर्सचा मेन बेस काय आहे, या कोर्स केल्यानंतर नेमकं आपल्याला काय मिळणार आहे, बरं आपल्याला मिळणार आहे पण ते आपण घ्यायचं कसं, याची डिटेल चर्चा आज आपण करणार आहोत. त्याची काही मूलमंत्र, काही छानपैकी त्याची काही कॉन्सेप्ट आपण इथे आज क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी आजची चर्चा ऐकत असताना, पाहत असताना नियम क्रमांक 1 बरोबर का प्लीज, हे नियम समजावून घ्या, तरच पुढचे साधारणतः 40 ते 50 मिनिट आपण छान चर्चा करणार आहोत आणि ती आपल्याला समजेल. ओके, तर माझी सगळ्यात पहिली विनंती आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना, राजांना, आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड असेल, आहे प्रत्येकाकडे आधार कार्ड? क्या बात आहे, व्हेरी गुड. ओके, मी याच्यासाठी सांगतोय की आधार कार्डवर असलेला तुमचा जो फोटो आहे त्याच्यासारखा चेहरा करून इथं बसायचं नाही. आणि नियम क्रमांक 1, कारण की गंमत काय होते, स्किल बेस्ड चर्चा करतोय. येस, माझ्या स्किल मध्ये मला काहीतरी डेव्हलपमेंट करायचं, त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे, चेहराच पाडून बसलाय. स्किल मग ते फिजिकल असो, मेंटल असो, सायकोलॉजिकल असो, याची चर्चा पुढे आपण डिटेल करणार होतो. नंबर 1, आधार कार्डवर आलेल्या फोटो सारखा चेहरा करून इथं बसायचं नाही. फ्रेश बसा. क्या बात आहे, व्हेरी गुड. मी अजून लागतो होतो तुम्हाला 60 सेकंद वेळ देतो. रिलॅक्स बसा. हो, रिलॅक्स बसा. म्हणजे काही विद्यार्थी झोपलेले असतील, असे काही अनुभव काही ऑनलाईन लेक्चर्स मध्ये आलेले, पेन पेन्सिल काय असेल जवळ, कागद घेऊन बसा राजांना. ओके, क्या बात आहे, हसतमुख चेहऱ्याने. नंबर 2, सूचना नंबर 2, हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा, पहा की कुछ पाने के लिए
कुछ, हाँ यस, कुछ पाने के लिए, बऱ्याच आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात उत्तर असं असेल, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. बेटा विनंती करून सांगतो, बदललंय सगळं, बदलावं लागेल आपल्याला. कुछ पाने के लिए कुछ खोना नाही बेटा, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. हो, आता मी हे का सांगतोय दुसऱ्या सूचनेमध्ये, याचं कारण असं आहे की राजांना आपण म्हणून मी फक्त नुसतं ऐकणार आहे. एकाने विचारलं, हा कार्यक्रम संपला, सगळं काही झालं, तुमच्या आई वडिलांनी राजांना तुम्हाला घरी विचारलं का ग 2 तास का रे राजा, 2 तास कार्यक्रम चालला, कसं झाला कार्यक्रम? जबरदस्त झाला कार्यक्रम. हो, सगळे प्राध्यापक होते, प्राचार्य होते, उपप्राचार्य होते, चेअरमन, सगळे 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 लोक होते. आणि ते मार्गदर्शक आले, त्यांनी छान सांगितलं, ओके. आणि मग त्याच्या घरचे विचारतील, मग त्याच्यानंतर पुढे पुढे काय नाही, कार्यक्रम संपला. बरं मग ते ऑफलाईन, आम्ही ऑफलाईन. अरे पण त्याच्यातनं तुला काय मिळालं? हा 1-2 तास वेळ जो तू दिलास ताई, दिलास दादा, तुला काय त्याच्यातनं मिळालं? तो कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है बेटा. मग काय करायचंय, तर मला तुम्हाला सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती करायची आहे की मला तुमच्याकडनं पुढचे किमान 50 ते 60 मिनिट राजांनो 100% पार्टिसिपेंट पाहिजे. हो, तुमचं अटेन्शन पाहिजे बस. आणि ही एकदा सूचना आपण आपल्या मनाला दिली ना की किती व्यत्यय येऊ दे, परंतु मी लक्षपूर्वक ही चर्चा ऐकणारे, अनुभवणारे, समजावून घेणारे, तर मग मात्र मजा येते पहा. ओके, मी मागच्या सेशन मध्ये जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी सांगितलं होतं आणि तुमच्यासाठीही सांगतो, जो कोणी जे विद्यार्थी शेवटपर्यंत हे सगळं लेक्चर ऐकणार आहेत, समजावून घेणार आहेत राजांनो, तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आज सुद्धा आपण घेऊन आलेलो आहोत. तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे, पण कोणासाठी? जे हे रेग्युलर पूर्ण समजावून घेणार आहेत, त्या कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घेणार आहेत, योग्य ते पॉइंट्स लिहून घेणार आहेत, समजावून घेणार आहेत. ओके, पुन्हा एकदा सांगतो राजांनो, या सूचना संपल्या. आपल्या विषयाकडे, स्किल बेस्ड या चर्चेकडे आपण आता जाऊयात. तत्पूर्वी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःची सुरुवात होते स्वतःच्या ओळखण्यापासून. हो, मला तर कौतुक करायचं सगळ्या विद्यार्थी मित्रांचं, तुम्ही इथं उपस्थित आहात, या प्लॅटफॉर्मवर ही चर्चा ऐकताय. कारण की मला नेहमी वाटतं 3 प्रकारचे विद्यार्थी असतात मित्रांनो, 3. पहिल्या प्रकारचा विद्यार्थी असतो कापूर. लक्षपूर्वक ऐका बरं का, आपण स्किल बेस्ड वेगवेगळे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हायला जाणार आहोत. आणि इथनं ही चर्चा ऐकत असताना तुम्हाला क्लिअर होत जाणार आहे की मला कोणत्या कोर्समध्ये जायचं आहे, मी कशासाठी बनलेलो आहे, माझ्यासाठी कोणता कोर्स योग्य आहे. माझ्या मित्राने तो कोर्स घेतला म्हणून तिकडे मी पळते किंवा पळतोय, माझ्या मित्रानं तो कोर्स घेतलाय म्हणून मी तिकडे पळतो. नथिंग. यू हॅव टू आयडेंटिफाय युअर सेल्फ ऑल्सो. लक्षात घ्या बेटा, स्वतःला ही चर्चा ऐकत असताना तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होत जाणार आहेत. पहिल्या प्रकारचे विद्यार्थी असतात कापूर. आता तुम्ही शोधा कोणत्या प्रकारात आपण आहोत. माझी तशी अपेक्षा आहे की आज असणारे सगळे विद्यार्थी कापूर आहेत. कापूर त्याचं वैशिष्ट्यच असो, बघा ना, आपण आता गणेशोत्सव चालू आहे, छान आरती वगैरे आपण करतो, कापूर तिथं ठेवलेला असतो, ज्योत जर त्याच्याजवळ नेली तर लगेच ते प्रज्वलित होतं. असे काही विद्यार्थी असतात. प्राध्यापकांनी कोणतीही जबाबदारी टाकू द्या, आई वडिलांनी कोणतीही जबाबदारी टाकू द्या, कुठेही असो, समाजातल्या कोणत्याही घटकात असो, काही असो, त्यांच्यावर विश्वास टाकला, कामगिरी टाकली तर काम फत्ते, लगेच पेटतात ते. त्याला कापूर म्हणतात, लगेच पेटतात ते. क्या बात आहे. कोणती जबाबदारी द्या त्याला, यस, सगळे जर बिनधास्त असतात, त्याच्याकडे जबाबदारी आहे ना, तो कापूर आहे, तो करणार. कोणतंही काम, कोणती जबाबदारी, विश्वास जर कोणी टाकला तर लगेच पेटून उठतात ते. यस, कापूर असतात असे. आणि मला असं वाटतं आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये राजांनो, तुम्ही इतका वेळ देऊन इथं उपस्थित आहात, तुम्ही खरंच सन्मानार्थी आहात, तुम्ही खरंच कापूर आहात. पण पुढचे 2 प्रकारे समजावून घेऊ आपण. दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, त्याला म्हणतात लाकूड. जसं पहिला प्रकार आहे ना, कापूर लगेच पेट घेतं, पण लाकडाचं असं वैशिष्ट्य आहे, नंबर 2चं लाकूड, त्याचं असं वैशिष्ट्य आहे, लवकर पेटतच नाही राजांनो, लवकर पेटतच नाही. हो, काही विद्यार्थी लगेच त्यांना सांगितलं, अरे बाळांनो, असं शॉर्ट टर्म कोर्सेस आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय, आपल्याला त्याच्यात सहभागी व्हायचं. तरी काही विद्यार्थी असं का, बर शॉर्ट टर्म कोर्स, अच्छा. मला अनुभव आहे. मला एक विद्यार्थ्याने तर असं विचारलं होतं, रडत रडत मला म्हणतो कसा, एका अशाच ज्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो आणि तिथे त्या विद्यार्थ्यांनी मला सहज प्रश्न विचारला. म्हटलं बेटा काय म्हणतोयस काय, तर त्याने असं रडवीला चेहरा केला आणि मला सांगितलं, सर म्हणजे तुम्हाला कसं सांगू, मला मनातलं काहीतरी तुमच्याशी शेअर करायचंय. अरे वा, म्हटलं FY SY TY ची मुलं असले ना, यांच्या मनात बरंच काही चालू असतं बरं, खाली यांना शेअर करायचं असतं. हो, म्हटलं बोल ना बेटा काय म्हणतो. ते म्हणजे सर मी उदाहरणार्थ मी FY ला आहे, मी SY ला आहे, मी TY ला आहे, काय हरकत नाही, पण आम्ही आता ग्रॅज्युएशन करतोय ना, आम्हाला प्लेन व्यवस्थित आहे तसं
ग्रॅज्युएशन करू द्या ना, कशाला हे शॉर्ट टर्म कोर्स, कशाला ते स्किल बेस आणि ते परत करायचं असं तसं असं, का बरं, आम्हाला करू द्या ना. मला थोडं आश्चर्य वाटलं त्याच्या विचारानं, पण म्हटलं बरं मोकळं तर हो, तू काय बोलायचं तुला बोल. म्हटलं का रे बेटा, का? म्हटलं बेटा काय हरकत नाही, हो तुला ह्या प्रश्नाचं उत्तर इथं नाही कळणार बाळांनो, परंतु ज्यावेळेस तू ग्रॅज्युएशन करून बाहेर जाशील ना, मार्केटमध्ये ज्यावेळेस जाशील ना, मग त्यावेळेस तुला कळेल, अरे 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 किती मोठी घोडचूक मी केलेली आहे. इतकं महत्व हे लाकडासारखे काही असतात, लवकर पेटतच नाही, उशिरा पेटतात. पण त्यांचं एक वैशिष्ट्य बरं करायचं, हो एकदा का पेटलं की लवकर विझत नाही, एकदा का पेटलं की लवकर विझत नाही. मग ते दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी. आणि तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असतात राजांनो, त्याला म्हणतात चिखल. आपण तर ते नाहीच होत, पण आपल्या जवळपासही असे विद्यार्थी आपले मित्रमैत्रिणी नसावे. चिखल, हो तिसरा प्रकार. त्यांचं वैशिष्ट्य असं, कापूर लगेच पेटतं, लाकूड उशिरा का होईना परंतु पेटतं, लवकर विझत नाही. पण चिखलाच असं वैशिष्ट्य आहे, जे पेटवायला जातंय त्याला ते विझवतंय. ही सगळी चर्चा ऐकून, हे सगळं काही पाहून, शॉर्ट टर्म कोर्स, यस क्या बात आहे, काही लोक पेटून उठतील, यस कापूर आहे मी, यस मी अशा पद्धतीने सहभाग घेणार, व्यवस्थित अगदी व्यवस्थित कोर्स पूर्ण करणार. पण त्याचाच जर मित्र किंवा मैत्रीण जर चिखल असेल ना, अरे 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 ते म्हणणार ते कोर्स करायचा, मग कसं एवढा वेळ कसं करायचं, काय करायचं आपण, असं तसं. बरं जे पेटवायला जाते त्याला ते विझवतात, यांच्यापासून सावधान राहायचं आहे. नक्कीच राजन, आपल्याला चांगले स्किल आपले डेव्हलप होणार आहेत, परंतु पहिल्यांदा आपल्याला स्वतःला ओळखायचंय, आपल्याला कापूर बनायचंय बेटा, हो आपल्याला कापूर बनायचंय. आता नक्कीच बाळांनो, आपण या वेगवेगळ्या शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये सहभागी होणार आहात. FY ला, SY ला, TY ला, वेगवेगळ्या स्ट्रीम नुसार अगदी छान डिझाईन केलेले हे कोर्सेस आहेत, त्याचे उत्तम ट्रेनर आहेत. मला एक प्रसंग इथे आठवतोय, मी एका ठिकाणी असंच लाईव्ह सेशनसाठी जाणार होतो, सकाळी लवकर जायचं होतं, रात्री थोडं उशिरा आल्यानंतर मी मोबाईल चार्जिंगला लावला आणि झोपी गेलो. सकाळी उठलो, म्हटलं छान आता चार्ज झाला असेल मोबाईल, म्हणून मोबाईल हातात घेतला आणि पाहिलं तर स्विच ऑफ, मोबाईल स्विच ऑफ, चार्जिंग 0. आणि चार्जिंगला तर रात्रभर लावला होता. मला माझ्या ह्या सगळ्या ताईदादांना प्रश्न विचारायचा आहे, राजांनो मोबाईल तर चार्जिंगला लावला होता, काय झालं असेल हो नेमकं, काय झालं असेल? बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात उत्तर तयार आहे, बटन दाबायचं राहिलं असेल, बटनच दाबलं नसेल. मला हात जोडून विनंती करायची आपल्या सगळ्यांना, बाळांनो आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे बटन दाबण्याचा कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणजे कसं ते समजावून सांगतो पहा बेटा. अरे FY ला आहे, मी FY ला आहे, मी SY ला आहे, मी TY ला आहे, ओके. अरे पण तुझ्या जगण्यात, तुझ्या चालण्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या विचारात, तुझ्या कृतीत, तुझ्या स्वप्नात, तुझ्या ध्येयात ते दिसलं पाहिजे ना. एका दादाला मी विचारलं, भेटला तू TY ला आहेस, कसा आलास TY ला? म्हटलं SY झालं. बरं म्हटलं मग SY ला कसा आला होता? FY झालं. बरं FY ला कसा आला? 12वी झाली ना म्हटलं. बरोबर म्हटलं 12वी, असं उत्तर चाललंय मागे मागे मागे. अरे पण 10वीतला मी, 12वीतला मी, FY मधला मी, SY TY मधला मी, माझ्यात काय बदल नेमके झालेत? शारीरिक बदल होणारच आहेत नक्कीच, पण तुझ्या विचारात बदल झाला का? तुझ्या बोलण्याच्या शैलीत बदल झाला का? निर्णय घेण्याच्या शैलीत बदल झाला का? आणि जर राजांनो तो झाला नसेल तर मोबाईल चार्जिंगला लावलाय पण चार्जिंग होत नाहीये, लक्षात घ्या प्लीज. मला खरं सांगतो, हे सगळं जे मी आता प्रस्तावनेपासून आजच्या कार्यक्रमात हे सगळं ऐकतोय ना, माझं मन पुन्हा त्या भूतकाळात गेलं आणि असं वाटलं अजून थोडंसं लहान व्हावं आणि पुन्हा एकदा ते 12वीचं सर्टिफिकेट घ्यावं आणि जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा आणि या शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये शिकावं परत एकदा. शपथ मनापासून सांगतो. बटन बटन लक्षात घ्या. मी आहे FY ला, मी आहे SY ला, पण पण त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं चार्जिंग म्हणजे ते ज्ञानार्जन माझं चालू आहे का, याच्यासाठी आपण ही चर्चा करतोय. गंमत बऱ्याच वेळा अशी होते, फॉर एक्झाम्पल एखादा खड्डा असतो, खड्डा, आणि त्या खड्ड्यामध्ये बरोबर का स्किल डेव्हलपमेंटच्या आत्ताशी आपण सुरुवातीला बेसलाच आपण चर्चा करतोय या सगळ्या गोष्टींची. अशी कल्पना करा, 6, 7, 8 फुटाचा एक खोल खड्डा आहे, त्या खड्ड्यात एखादा विद्यार्थी पडलेला आहे आणि आकांत करतोय वर येण्यासाठी, प्लीज मला वरती घ्या, आकांत करतोय, रक्तबंबाळ झालाय, कपडे फाटले, त्याचे प्रयत्न करतोय, मला वर यायचंय, त्या खड्ड्यातनं मला वर यायचंय, प्रयत्न करतोय. राजांनो नक्कीच कोणी ना कोणी येणारा जाणारा व्यक्ती त्याला पाहून हात देईल की नाही? नक्कीच कोणी ना कोणी त्याला हात देईल आणि वरती घेण्याचा प्रयत्न करेल. यस ऑर नो? का विचारत बसेल तिथे
तू कितवीला आहेस, तुझी जात कोणता, धर्म कोणता, गुण किती, कुठे राहतो, काय नाव काय, गाव काय, सगळं नाव. जर त्याचं इच्छा आहे, हो पॅशन आहे त्याची आणि त्याला वर यायचं आहे, तर नक्कीच पहिलं त्याला कोणी ना कोणी नक्कीच हात देईल आणि वर घेईल. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू सांगतो, असाच एक विद्यार्थी अशाच एका खड्ड्यात पडलाय, परंतु मस्तपैकी खड्ड्यात पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे किती गारगार छान गारगार माती आहे, त्याने मस्त पायाने माती अशी लेवल केली, मस्त झोपला तिथे, मस्त पडलाय, असं क्या बात आहे, ग्रेट. येणारी जाणारी लोक वरनं पाहतात, अरे कुणीतरी खड्ड्यात पडलंय, कुणीतरी पडलंय खड्ड्यात, आणि हा खाली मस्त पडले जायचं, क्या बात, हसतोय सगळ्याकडे पाहून. आणि कोणी वरनं येऊन पाहिलं की ते त्यांच्याकडे पाहून, चल पुढे चल, चल पुढे चल. मला सांगा, कोणत्या विद्यार्थ्याला, कोणत्या व्यक्तीला सगळ्यात आधी वर घेण्यात येईल, पहिला की दुसरा? उत्तर क्लिअर आहे बेटा, की जो दुसरा आहे ना त्याला कोणीही मदत करणार नाही. का? त्यालाच इच्छा नाहीये. बाळांनो, मला तुमचं खरंच हेवा वाटतो, आज इतके हात देणारे तुमच्या बरोबर आहेत, इतका चांगला प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे, रेडीमेड आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये आहे त्याच ठिकाणी अतिशय कमी सगळ्या याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी मिळतायत. क्या बात आहे बेटा, त्या खड्ड्यात येण्याची आहे ना. हे जे काही काही स्किल आमच्याकडे कमी आहेत ना, त्याच गोष्टी म्हणजे आपले खड्डे हो राजांनो. मी अपेक्षा करतो समजत आहे तुम्हाला हे. पण त्या खड्ड्यातनं बाहेर येण्याची इच्छा तर पाहिजे ना. काहींना तो खड्ड्यात जर आवडत असेल तर मग तसाच तू, काहीच हरकत नाही. ओके, रिलॅक्स, तसेच बसा. ओके, आपण चर्चा काय करतो की आपण ह्या कोर्सेसमध्ये जाण्याची मानसिकता आपण स्वतः प्रज्वलित व्हायचं आहे. मला त्या खड्ड्यातनं बाहेर यायचंय, मला ते कापूर बनायचं आहे आणि मला ते बटन चालू करायचंय, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आणि असं या 3 वर्षामध्ये असे शॉर्ट टर्म कोर्सेस आणि आपली डिग्री घेऊन असं बाहेर पडायचं ना, क्या बात आहे. काही विद्यार्थी विचारतात ना, सर स्कोप कोणत्या एरियात आहे, स्कोप कशात आहे, जरा सांगा ना. मग त्याच्यातच मी कोर्स करतो आणि मग त्याच्यात. हा बेटा, स्कोप कोई फील्ड में नहीं होता, बेटा स्कोप कोई फील्ड में नहीं होता, स्कोप बंदे में होता है. तुझ्यात जर स्कोप आहे ना, तुझं नाणं खणखणीत आहे ना, क्या बात आहे. आम्हाला जगावर विश्वास असतो पण आमच्या स्वतःवर विश्वास नाही. आणि ह्या कोर्सेस मधनं तेच तुम्हाला जगायला शिकवलं जाणार आहे की बेटा तू कसा आहेस, तुझ्यात आत्मविश्वास कसा निर्माण होईल, तुझे स्किल डेव्हलप झाले का आत्मविश्वास आपोआप निर्माण होतो. पुढे आपण ती चर्चा करणारच आहोत. मला आठवतं एका अशाच लाईव्ह सेशन मध्ये ट्रेनिंग मध्ये एक असे चांगले खूप ट्रेनर होते. त्या ट्रेनरने काय केलं की सांगितलं की मी आणि आजचं हे लेक्चर संपल्यानंतर, बरोबर का, मी मगाशी तुम्हाला सांगितलं पूर्ण लेक्चर ऐकल्यानंतर तुमच्यासाठी एक होमवर्क सुद्धा आहे आणि एक गिफ्ट सुद्धा तुमच्यासाठी खास आज आवर्जून आपण घेऊन आलेलो. तसंच त्या ट्रेनरने सांगितलं की म्हणे आजचं हे सेशन ऐकल्यानंतर संपल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना एक गिफ्ट आहे बाहेर, पर्सनल, सगळ्यांना वेगवेगळं. काय तर म्हणे प्रत्येकांना मर्सिडीज, टॉप क्लासची मर्सिडीज गाडी बाहेर आहे आणि प्रत्येकाच्या चाव्या त्या ट्रेनरच्या हातात होत्या. त्यांनी प्रत्येकांना त्या चाव्या दिल्या, प्रत्येकाकडे त्या मर्सिडीज टॉप क्लास फुल ऑटोमॅटिक. क्या बात आहे, सगळे खुश झाले, क्या बात आहे. सेशन जसं संपलं सगळेजण पळत पळत गेले, आपापल्या गाडीजवळ जाऊन उभं राहिले, फुल ऑटोमॅटिक मर्सिडीज. क्या बात आहे. ती काही अशी अल्टो वॅगनार वगैरे नव्हती, फुल्ली ऑटोमॅटिक मर्सिडीज. क्या बात आहे. आणि जसे सगळे लोक जाऊन तिथं आपापल्या त्या मर्सिडीज जवळ उभे राहिले, त्याची पुन्हा एकदा सूचना त्या ट्रेनरने केली की ज्याला ही फुल्ली ऑटोमॅटिक मर्सिडीज चालवता येते त्यानेच ती चालवत आपल्या घरी न्यायची. ज्याला चालवता येत नाही त्यांनी त्या चाव्या परत करा, जमा करा. आता ज्यांना ती गाडी छान पैकी चालवता येत होती, ज्यांच्याकडे ती मर्सिडीज चालवण्याचं स्किल होतं, ते शान के साथ त्यांनी दरवाजा उघडला, आतमध्ये बसले. क्या बात आहे, फुल्ली ऑटोमॅटिक. आणि त्यांच्याकडे ते चालवण्याचं स्किल होतं आणि मस्तपैकी गेले. आता ज्यांच्याकडे ते चालवण्याचं स्किल नाही ते बिचारे गाडीत राऊंड मारतायत, तिथल्या तिथं फिरतायत बाजूबाजूला. पुन्हा आवाज आला, चला चाव्या जमा करा, तुम्हाला येत नाही तर. मग एकाने काय केलं गंमत, तो म्हटलं काय म्हणले चालवता येत नाही म्हणून काय झालं, तुम्ही काय म्हटलं, आम्ही स्वतः घेऊन जायचे. ओके, नो प्रॉब्लेम. मग एकाने डोकं लावलं, अहो धक्का मारत ती मर्सिडीज घरी नेली. हो, धक्का मारत मर्सिडीज घरी नेली मित्रांनो. तो काय म्हटला, स्वतःच न्यायचे. थोडासा इथे कॉमा घ्यायचा आहे आणि आपल्याला, मला तुम्हाला विनंती करायची आहे बेटा, खरंच हे मर्सिडीज तर काहीच नाही बेटा, याच्यापेक्षाही अतिशय कल्पक असं आयुष्य आपल्याला मिळालंय. या आयुष्यामध्ये वेगवेगळे स्किल्स ज्याच्याकडे आहेत ना जगण्यासाठीचे, ते छानपैकी आपलं आयुष्य ड्राईव्ह करतायत, आनंदाने ड्राईव्ह करतायत. आणि ज्याच्याकडे ते स्किल नाही ना बेटा, ते धक्का मारतायत. धक्का 10वीला होता, 11वीला आला, 11वीला होता, 12वीला आला, 12वी नाही तुझा 12वा झाला. ते म्हणा, सर किती विचित्र बोलता तुम्ही.
पण मनातनं राग येतो, काही विद्यार्थी नाहीच ऐकत हो, समजावूनच घेत नाही, पेटतच नाही ते. विनंती करायची आपल्याला, धक्का नाही मारायचा आहे. अभिमान बाळगा, आपण ह्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. इतके अतिशय तज्ञ असे प्राध्यापक आपल्या बरोबर आहेत. अरे मग काय लाईफ मध्ये धक्का मारायची गरज आहे बेटा? या शॉर्ट टर्म कोर्सेस मध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचे नाही, आपल्याला आपले स्किल डेव्हलप करायची आणि आपली मर्सिडीज अप्रतिम चालवायची आहे. लक्षात घ्या, लक्षात येतं बेटा? आणि यासाठी आपल्याला हे स्किल शिकणं गरजेचं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. ज्यावेळेस स्किलची चर्चा येते, आपल्या प्राचार्य साहेबांनी खूप छान शब्द वापरला, ॲबिलिटी टू डू समथिंग वेल. तुम्ही जर डिक्शनरी पाहिली तर त्याच्याली ॲबिलिटी टू डू समथिंग वेल हे रिलेटेड आहे स्किलच्या. मग ती ॲबिलिटी, ती क्षमता, ऍसेट बनणं आपण. पण ही बनताना नेमकी प्रोसेस काय होते, गंमत सांगतो तुम्हाला. प्लेन ग्रॅज्युएशन झालं काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती होती. डिग्री फक्त आली, मार्केटमध्ये गेले म्हणजे फक्त नॉलेज, आणि नॉलेज मग तिथनं आले ते घेऊन की डायरेक्ट हार्ड स्किलवर काम व्हायचं. स्किलला आपण इथे डिफाईन केलं, त्याच्यानंतर पाहूया त्याचे 3 प्रकार असतात मेन: हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल, आणि साधारणतः 2019च्या सुरुवातीपासून ही कॉन्सेप्ट आता याच्यामध्ये आली आहे, मिडल स्किल सुद्धा आहे. आणि जसं आपल्याला डॉक्टर सविता मॅडमनी आपल्याला सांगितलं नाही, हे वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस, मला खूप आनंद झाला हे सगळं पाहून आणि ऐकून की ह्या 3ही स्किल्स याच्यात इन्क्लूड आहेत बेटा. हार्ड स्किल पण, सॉफ्ट स्किल पण, आणि मिडल स्किल सुद्धा या कोर्सेस मध्ये ते आपले डेव्हलप होणार आहेत. नुसतं डिग्री घेतलं डायरेक्ट ते जर गेलं कुठे बाहेर मार्केटमध्ये, मग ते बिझनेस करतोय किंवा स्वतःचा एखादा जॉब तो जर कुठे करतोय, तर तो डायरेक्ट ते नॉलेज घेऊन येतो आणि डायरेक्ट हार्ड स्किलवर वर्कआउट नेमकं सुरू करतोय. आणि मग त्यांच्या काहींच्या कंपन्यांच्या वगैरे मग लक्षात येतं, अरे 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 काहीतरी चुकतंय, जसं आम्हाला प्रोडक्ट पाहिजे तसं व्यक्ती नाही आहे. मग सॉफ्ट स्किलकडे वळलं जातं, मग याच्यावर संशोधन, मग याच्यावर ट्रेनिंग, या सगळ्या गोष्टी नंतर. पण इथे आपण तयार होऊन पुढे जाणार आहोत. काही याच्यामध्ये स्किलचा विचार करताना पहिल्यांदा आपण एक कॉन्सेप्ट क्लिअर करू बेटा, टॅलेंट अँड स्किल, दीज आर डिफरंट कॉन्सेप्ट. टॅलेंट वेगळं आहे, स्किल वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल टॅलेंट, आता तुम्ही म्हणाल ना, तुम्हाला ज्या आवडीच्या शॉर्ट टर्म कोर्सला तुम्ही ऍडमिशन घ्याल ना बेटा, त्याचं गेल्यानंतर तुम्हाला मदत होईल की आपल्यातलं टॅलेंट सर्च करण्यासाठी. मग प्राचार्य साहेबांनी छान सांगितलं की लक्षात घ्या, टॅलेंट हे सर्च करायचं असतं, ते गॉड गिफ्ट असतं, बाय बॉर्न असतं. आणि स्किल हे शार्प करता येतं, शिकता येतं, अंगीकारता येतं. या दोन्ही कॉन्सेप्ट आपल्या ह्या शॉर्ट टर्म कोर्सेस मध्ये तुम्ही शिकणार आहात. लक्षात आलं? टॅलेंट आपल्याला शोधावं लागतं आणि स्किल्स हे आपल्याला डेव्हलप करावं लागतं. त्याच्या पुढे आपण एखादा जॉब मिळवू शकतो किंवा एखादा बिझनेस सुरू करू शकतो फक्त हार्ड स्किलच्या जोरावर. पण तिथं टिकून राहणं, वर्चस्व निर्माण करणं, छान ऍसेट बनून तिथं राहणं, याच्यासाठी आपल्याला सॉफ्ट स्किलची गरज असते. ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आपल्याला ह्या कोर्सेसमध्ये मिळणार आहेत. आपण हे सगळे ज्यावेळेस आपण स्किल डेव्हलपमेंटवर चर्चा करतो, तर नेमक्या कोणत्या कॉन्सेप्ट आपल्यामध्ये निर्माण होतात लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी ज्यावेळेस या सगळ्या कोर्सेसचा मी विचार केला, त्यावेळेस लक्षात आलं की CCC, आता आपल्या मेन प्रमुख भागाकडे आपण आता चाललोय, की हे CCC आपल्यामध्ये डेव्हलप होतात ज्यावेळेस आपण स्किल डेव्हलपमेंटचे हे सगळे शॉर्ट टर्म कोर्सेस सिरियसली थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल आपण पूर्ण करतो. CCC, मी कोणत्याही कम्प्युटरच्या कोर्सची चर्चा करत नाहीये इथं. ABCD मधलं C, असे 3 C आहेत बेटा. त्याच्यातलं नंबर 1, आणि त्याला म्हटलं जातं कॉन्फिडन्स. कशासाठी चाललाय हा सगळा उहापोह, कशासाठी चाललंय या सगळ्या गोष्टी बेटा? नंबर 1, आपल्यामध्ये, आपल्या ह्या प्रत्येक कॅन्डिडेटमध्ये, ताई दादांना तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. यस, मी काहीतरी करू शकतो, मी बनवू शकतो. यस, मी माझं हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी स्वतः एक आत्मविश्वासपूर्वक मी एक बिझनेस सुरू करू शकेल. आणि जर मी काही रोजगार करणार आहे, मी जर काही जॉब करणार आहे, तर तिथेही मी छानपैकी आत्मविश्वासपूर्वक काम करू शकेल. हे कॉन्सेप्ट, हे कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण करणं हा प्रथम मुद्दा, पहिला C आपल्याला या स्किल डेव्हलपमेंट मधनं मिळतो. आणि याच्यामध्ये आहे आता काही कॉन्फिडन्स, ओके कॉन्फिडन्स, पण कॉन्सेप्ट
थोडीशी क्लिअर करू आपण. व्हॉट इज मीन बाय कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्सची खऱ्या अर्थानं सुरुवात होते सेल्फ रिस्पेक्ट पासून. हो, तुम्हाला उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल की साधारणतः 12वी पर्यंतचं माझं शिक्षण अतिशय ग्रामीण भागात झालं आणि त्याच्यानंतर मी ज्या वेळेस पहिल्यांदा FY ला प्रवेश घेण्यासाठी आपल्या शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयामध्ये पिंपरी येथे मी गेलो. तिथं गेल्यानंतर पहिला महिना 2 महिने खूप खूप वेगळं वातावरण मला अनुभवायला मिळालं माझ्या मानसिकतेमुळे. अतिशय ग्रामीण भागात मी आलो होतो. तिथलं वातावरण, तिथली ती चर्चा, तिथलं ते सगळं आणि शहरातलं कॉलेज, तिथली मुलं मुली, ती चर्चा, ते सगळं महिना 2 महिने जबरदस्त एक वेगळा न्यूनगंड मनात असतो. आणि तिथे ही कॉन्सेप्टच माहित नव्हती ना की सेल्फ रिस्पेक्ट. पहिली गोष्ट सेल्फ रिस्पेक्ट करायला. काहींच्या मनात असतं ना का, मी दिसायलाच असा आहे, मी दिसायलाच तशी आहे, माझा रंग तसा आहे, हो माझं बोलणं तसं आहे, माझी उंची तशी आहे, माझे कान तसे आहेत, माझे डोळे तसे आहेत. काही लोकांना ना जगण्यामध्ये, बाळांनो नीट लक्षात घ्या बरं का, कॉन्फिडन्स याच्यावर आपण चर्चा करतोय आता. काहींचं जगणंच असतं. गुलाबाला काटे असतात, गुलाबाला काटे असतात, गुलाबाला काटे असतात. अरे बेटा, एकदा तरी आयुष्यात आत्मविश्वासपूर्वक म्हण, काट्यातच गुलाब असतो आणि मग बघ जगण्यात काय मजा आहे. आणि मग बघ तू कसा बनतोस. हा आत्मविश्वास येतो कुठून? तुमच्याकडे स्किल असावे लागतात, ती क्षमता असावी लागते. नुसतं स्किल असून चालत नाही, त्याला शार्प करत राहायला पाहिजे. नेहमी 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 शार्प करणं गरजेचं आहे. आणि याची सुरुवात तिथून होते सेल्फ रिस्पेक्ट. पहिलं स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा रिस्पेक्ट करायला शिका. इतरांचा रिस्पेक्ट आपण छान करू. हो हो, या आता कोरोनाच्या ह्या कालावधीत पहा ना सगळे त्याची मानसिकता झाली बऱ्याच लोकांची. मग आता तुम्हाला सर सेल्फ रिस्पेक्ट, ओके हरकत नाही, मी आहे स्वतःला तसं स्वीकारणं, त्याला म्हणतात सेल्फ ऍक्सेप्टन्स. या वेगवेगळ्या शॉर्ट टाइम कोर्सेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घ्याल त्यावेळेस तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल की स्वतःला ऍक्सेप्ट करणं म्हणजे नेमकं काय, मी कशासाठी बनलेलो आहे, मी जो कोर्स करतोय त्याच्यासाठी नेमकं मी बनलोय आणि माझ्यातले ते टॅलेंट काय आहे, माझ्यातलं ते स्किल काय आहे आणि मला ते कसं डेव्हलप करायचं आहे. सेल्फ ऍक्सेप्टन्स, स्वीकारा स्वतःला, मी आहे तसा. ओके, मला कशाची भीती वाटते, मला कम्युनिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे, मला अंडरस्टँडिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे, मला इंटरव्ह्यूची भीती वाटते, मला काहींना अभ्यासाची भीती वाटते. काय हरकत नाही, जे आहे ते ऍक्सेप्ट कर. ओके, आमचे काही विद्यार्थी म्हणतात सर मला इंग्लिश फ्लुएंट मी नाही बोलू शकत, मला खूप, ओके नो हरकत, काही प्रॉब्लेम नाही, पण आता स्वतः ऍक्सेप्ट करणं, स्वीकारा. आजपर्यंत मी फ्लुएंट नाहीये इंग्लिशमध्ये, नो प्रॉब्लेम, पण आजपासून मी नक्की त्यासाठी तयारीला लागेल. वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस जे आहेत ना ते आपल्याला ह्या गोष्टी शिकवणार आहेत बाळांनो. सेल्फ ऍक्सेप्टन्स, याच्यातनं कॉन्फिडन्स बिल्ड होत जातं. त्याच्यानंतर येतं सेल्फ इस्टीम. चर्चा कुठून करतोय आपण, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ ऍक्सेप्टन्स आणि सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीमचा सोप्या एका वाक्यात अर्थ सांगतो बेटा, आता मी कसा आहे, आता मी कशी आहे, तिथपासून मला कसं बनायचंय. मी आता FY ला आहे ना तर TY ला पास आउट होऊन जाईपर्यंत मी कशी असेल, TY पास आउट होऊन जाईपर्यंत मी कसा असेल. अरे याचा विचार तर करा बाळांनो. नीट लक्षात ठेवा, ह्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी 2 वेळा जन्माला येतात. एकदा पहिल्यांदा ते विचारात जन्म घेतात आणि नंतर अस्तित्वात येतात. खरं आज ही संकल्पना जी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण उद्घाटन समारंभ हा घेतोय, ही विचारात आली पहिल्यांदा की अशा पद्धतीने आपण किंवा त्याच्यावर कष्ट घेतले सगळे आपल्या कॉलेजच्या सगळ्या या प्राध्यापक वर्गांनी. तुमच्यापर्यंत मेसेज आला, तुम्ही पण विचार केला, यस आपल्याला 11:30 वाजता ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवर जायचंय आणि हा कार्यक्रम पाहायचा आहे. हे विचारात पहिल्यांदा घडलं, मग कृतीत घडलं बेटा. मग आज आपल्याला ह्या कोर्सेस मदत करणार आहेत आपल्याला की मी आत्ता कशी आहे, मी आत्ता कसा आहे आणि मला आफ्टर ग्रॅज्युएशन कसं बढ़ून जायचं. सेल्फ एस्टीम. आणि एकदा का हे क्लिअर तुम्हाला झालं की मग सुरुवात होतं सेल्फ कॉन्फिडन्स आणि त्याच्यानंतर मग येतो कॉन्फिडन्स. हो, सेल्फ कॉन्फिडन्स. आता एक सेल्फ कॉन्फिडन्स ही कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी एका मिनिटात सांगतो बेटा. अशी कल्पना करा, तुम्ही आरशासमोर उभे आहात. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात तयार करा प्लीज, की तुम्ही आरशासमोर उभे आहात, आरशात तुम्हाला तुमची प्रतिमा दिसते. तर सांगा, आरशात दिसणारी प्रतिमा आणि तुम्ही या दोघांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स कोणता आणि कॉन्फिडन्स कोणता? कशाला कॉन्फिडन्स म्हणणार, कशाला सेल्फ कॉन्फिडन्स म्हणणार? आरशात ती प्रतिमा दिसते, ते कॉन्फिडन्स आहे का सेल्फ कॉन्फिडन्स आहे? व्हेरी गुड, विचार करताय तुम्ही, क्या बात आहे. काहींची उत्तर तयार झाली द्या.
बाळांनो, बरेच लोक उत्तरापर्यंत पोहोचले असाल. आरशात जे दिसतंय ते कॉन्फिडन्स आहे आणि मी जे स्वतः अनुभवतोय ते सेल्फ कॉन्फिडन्स आहे. का बरं का? हे एका वाक्यानं काही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पर्सनॅलिटीचा म्हणजे आयुष्य बदलू शकेल. काही नाहीच कॉन्सेप्ट क्लिअर नसते. लोक तुम्हाला पाहतात म्हणजे काय पाहतात हो? तुम्ही आत्मविश्वास आत्मविश्वास असतो ना, ते लोक तुम्हाला पाहतात. तुम्ही अनुभव करता तो सेल्फ कॉन्फिडन्स आणि त्याच्यावर जे काही आहे लोक तुम्हाला पाहतात ते कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास. आणि हे कशामुळं? सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ ऍक्सेप्टन्स, सेल्फ एस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्स आणि मग कॉन्फिडन्स. हे केव्हा घडतं बेटा? ज्या वेळेस आपल्याकडे ध्येय असतं एखादं आणि त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मला काय 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 गोष्टी गरजेच्या आहेत, कोणकोणते स्किल माझ्याकडे गरजेचे आहेत, त्या गोष्टी आपण बरोबर घेऊन जातो. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं ना, समजा हे कोर्सेस आहेत ना, हे अगदी तुम्हाला योग्य वेळेस, योग्य वयात, अगदी कमी खर्चात, योग्य ठिकाणी, योग्य वेळेस तुम्हाला मिळत आहेत. आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर बाहेर हे कोर्सेस जे मॅडमने सांगितले ना, यांची फीस फक्त माहिती म्हणून काढून घ्या बाहेर आणि प्रोसेस पहा तिथे, की आपल्याला इथं रेडीमेड सगळं काही मिळतं. मी तर नेहमी म्हणतो की हे गोल्डन इयर्स आहेत तुमचे. असं म्हणतात ना, FY TY याचं महत्व काय? तर ज्यांना लक्षात घ्या, म्हातारपणातली 5 वर्ष आणि तुमच्या या FY TY मधला 1 दिवस हा सारखाच आहे बेटा. या वयात म्हणतात ना, लात मारेल तिथं पाणी काढेल, क्या बात आहे, ही क्षमता आपल्यात असते. फक्त लात कुठं मारायची हे कळलं पाहिजे. नेमकं काय करायचं? आमच्या विद्यार्थी मित्रांना नेहमी गमतीनं बऱ्याच वेळा चर्चा होते, आमच्या विद्यार्थ्यांना सगळं कळतं, आमच्या विद्यार्थ्यांना सगळं कळतं, फक्त नेमकं काय करायचं तेच कळत नाही. आणि नेमकं काय करायचं? शॉर्ट टर्म कोर्सेसला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करायचं आणि मग पहा आपलं लाईफ कशा पद्धतीने हे बदल, आपल्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण होतो. या सगळ्या कोर्सेस मध्ये ज्यावेळेस आपण जातो, ऍक्टिव्हली जातो बरं, तर त्याला एक शब्द छान म्हटलं जातं पहा, कुक युअर सेल्फ. मित्रांनो, मला सगळ्यांना तुम्हाला विनंती करायची, आता प्राचार्य साहेबांनी सांगितलं की वेगवेगळे आपल्याला जे आयडियल लोक वाटतात त्यांच्या आईवडिलांना जाऊन विचारा की ते कसे तुम्ही त्यांना घडवलं. त्याच्यातनं आपल्याला उत्तर असंच मिळतं बेटा, कुक युअर सेल्फ. त्यांनी स्वतःला कुक म्हणजे बनवलं हो, तेवढी मेहनत केली. एक वाक्य खूप छान म्हटलं जातं, हम होते सस्ते है लेकिन बिकना महंगा चाहते हैं. मी परत वाक्य सांगतो, नीट ऐका. हम होते सस्ते हैं लेकिन बिकना महंगा चाहते हैं. ये नहीं होगा बेटा, नहीं होगा. अभी तो ये कोरोना की वजह से तो पूरा सिस्टम एक लेवल पे आ गए सब लोग. यस, आपको महंगा बनना पडेगा ही. काही लोक अजूनही वाट पाहत आहेत की हे कोरोना जाईल, लॉकडाऊन संपेल, मग आता बिझनेस परत रेग्युलर सगळं काही व्यवस्थित सुरू होईल आणि मग बघू काय करायचं. संपलं बेटा, नाही जमणार ते. यू हॅव टू चेंज युअर सेल्फ. हो, आणि जो कोणी आता ह्या मंदीत संधी शोधून आपले स्किल डेव्हलप करेल ना बेटा, तोच राजा म्हणून जगणार आहे पुढे. त्याला मंदीत संधी शोधता येणं अपेक्षित आहे. आता इथं गंमत काय चालली आहे पहा, की इथं तुम्हाला इतके हात आहे मदतीला देण्यासाठी की बेटा येस हा कोर्स कर, तो पण आहे तुझ्यासाठी, तो पण कोर्स आहे, याला चॉईस आहे, त्याला चॉईस आहे, क्या बात आहे. आता फक्त आपण ठरवायचं, आपण रडत नाही बसायचं. बाकी असं आहे. एका विद्यार्थ्याने तुम्हाला सांगितलं म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले सर, आता पुढे काय होतं काय, मला त्याचं टेन्शन आले. त्याला ते सगळं संमत होता, सगळं काही येता करता वगैरे, हे सगळं काही आता सुरू होईल. 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते वयाच्या विद्यार्थ्यांपासून ते सगळं सुरू होणार. तोपर्यंत तू काय नाही, तुझं ग्रॅज्युएशन होऊन चालला तू पुढे. तोपर्यंत बेटा फोकस कुठे करतो आपण, त्याला महत्व आहे. इसलिए हमें महंगा बनना है, त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हा पहिला सी. आपण ज्यावेळेस स्किल डेव्हलपमेंट करतो ना बेटा, त्यावेळेस पहिला सी आपल्याला हा मिळतो, कॉन्फिडन्स. दुसऱ्या सी कडे आपण जाऊयात, त्याला म्हटलं जातं क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी. अहो बाळांनो, मला खरं कौतुक करायचंय आपल्या सगळ्या प्राध्यापकांचं, आपल्या महाविद्यालयाचं. त्या कोर्सेसची नावं तुम्ही व्यवस्थित पहा. खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये जी गरजेच्या गोष्टी आहेत त्याच तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत सगळे. याच्यातही किती मोठी क्रिएटिव्हिटी आहे, किती विचार करून ह्या गोष्टी सगळ्यात ठरवलेल्या आहेत. या सगळ्या कोर्सेस केल्यानंतर आपल्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी निर्माण होणार
आणि ती नक्कीच होते. पहा, आता तुम्ही जिथे बसलेला असाल, ज्या साधनाच्या आधारे आपण हा कार्यक्रम पाहत आहोत, मग तो मोबाईल असेल, हेडफोन असेल, बाकी कोणते तुम्ही बसलेले तिथं फॅन असेल, कोणत्याही गोष्टी, प्रत्येक गोष्टी कोणाच्या ना कोणाच्या विचारात आली हो पहिल्यांदा आणि नंतर अस्तित्वात आली. आपण हे शॉर्ट टर्म कोर्सेस करत असताना आपल्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळते. कोणतेही आपले स्किल डेव्हलप करत असताना आपल्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळते. आपल्याला कळतं हो यस प्रत्येक गोष्ट. आणि नेहमी लक्षात ठेवा बघा, आतापर्यंत आपल्याला जे मिळालं नाही ते मिळवायचं असेल, हे वाक्य विनंती करतो लक्षपूर्वक ऐकून घ्या, समजावून घ्या. आतापर्यंत आपल्या आयुष्यात जे आपल्याला मिळालंय, जे आपल्याला मिळवायचंय, लक्षात येते प्लीज, आपल्याला आतापर्यंत आपल्या आयुष्यात जे मिळालं नाही ते मिळवायचं असेल तर आतापर्यंत आपल्या आयुष्यात जे आपण केलं नाही ते करावं लागेल. हो, नाहीतर आपल्याला काय करायचं आहे, मिळवायचं नवीन काहीतरी वेगळं आणि करतोय तेच, जे करत आलंय तेच करतोय आणि आउटपुट तर वेगळं पाहिजे, नाही होणार. आतापर्यंत जे मिळालं नाही ते मिळवायचं असेल तर आतापर्यंत जे केलं नाही ते करावं लागेल. आणि ते करावं लागेल म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ स्किल डेव्हलपमेंट. आपल्याला आपले स्किल डेव्हलप करावे लागतील. बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मी सहज विचारतो, पहा क्रिएटिव्हिटी पहा लक्षात घ्या कशा पद्धतीने येते. मी गंमत म्हणून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो, बाळांनो कॅन यू एक्सप्लेन युअर पॉवर ड्रेस प्लीज. बेटा तुझं पॉवर ड्रेस काय आहे? तर बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज, पॉवर ड्रेस, ते म्हणे नाही आमच्या सिलेबसला नव्हतं. तो नाही मी आर्ट्सला आहे, मी कॉमर्सला आहे, मी सायन्सला आहे, आणि आमच्या सिलेबसला नव्हतं हे सगळं. असं म्हटलं बेटा इथं तर चुकतंय, मग सगळं सिलेबसचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये. मी प्रश्न विचारला की तुझा पॉवर ड्रेस, आणि मग तिथं काही ना कॉन्सेप्ट क्लिअर करून द्यावी लागते. बेटा पॉवर ड्रेस म्हणजे काय, कशा प्रकारचे कपडे घातल्यानंतर तुला पॉवरफुल वाटतं, आत्मविश्वासपूर्वक वाटतं. तुम्ही पहा ना, कोणते अगदी शक्तिमान पासून सुपरमॅन, ही मॅन, स्पायडरमॅन, प्रत्येकाचा एक ड्रेस आहे. ते कपडे त्यांनी घातले का, ते चढवले का, क्या परिधान केले का, क्या बात आहे, त्यांच्यामध्ये ती पॉवर येते. आपलं गंमत अशी आहे की आपल्याला ह्या क्रिएटिव्हिटीचा विचारच कधी करता आला नाही. आपल्या या शॉर्ट टर्म कोर्सेस मध्ये आपल्याला हे कळेल. फॉर एक्झाम्पल हे त्याचं उदाहरण एक छोटंसं पॉवर ड्रेस, की आज तुमच्यासाठी हा होमवर्क आहे राजांनो. तुम्ही असं नाही म्हणणार की आता 10 मिनिटात मी लगेच सांगते किंवा सांगतो माझा पॉवर कोणत्या प्रकारचे कपडे घातले तुम्हाला छान वगैरे असं वाटतं. तुम्हाला त्याच्यावर रिसर्च करावं लागेल थोडासा, 8-15 दिवस, महिनाभर, आणि मग तुम्हाला फील येईल. एक उदाहरण म्हणून सांगतो, कधी तुमच्या लाईफमध्ये असं झालं असेल, सहज एखादा मित्र किंवा मैत्रिणीकडनं पेन घेतला आणि तो पेन तुम्ही लिहून पाहिला आणि तुम्हाला छान वाटलं, क्या बात आहे, अरे किती जबरदस्त अक्षर येतंय माझं, खतरनाक पेन आहे, क्या बात आहे. अरे वेड्या, त्या पेन मध्ये काही बात नव्हती राजा, लक्षात घ्या. तो पेन त्या पद्धतीचा, त्या ग्रिपचा पेन तुझ्यासाठी पॉवर पेन आहे. पण आम्हाला कळलंच नाही त्यावेळेस. तुला ते कळलं त्यावेळेस, समजलं, लक्षात आलं. तसं तुझा पॉवर ड्रेस. आणि तशाच पद्धतीने बेटा काही पॉवर वर्ड्स पण असतात. कोणत्या प्रकारचे शब्द बोलल्यानंतर मला छान वाटतं, कोणत्या प्रकारचे शब्द ऐकल्यानंतर मला छान वाटतं. अहो पॉवर नाश्ता किंवा ब्रेकफास्ट असतो, पॉवर लंच असतो, पॉवर डिनर असतं, पॉवर शूज असतात, हो, पॉवर स्पेक्स असतात, हेअरस्टाईल असते, युअर पॉवर हेअरस्टाईल. कशा प्रकार, माझा चेहरा कसा आहे त्याच्यानुसार माझी हेअरस्टाईल. आता हे जास्त डिटेलमध्ये आपण याच्यात जाणार नाही, पण लक्षात घ्या क्रिएटिव्हिटी माझ्या स्ट्रीमनुसार, माझ्याकडे असणाऱ्या स्किल्सनुसार मला कोणकोणत्या संधी आहेत नवीन, काय काय मी बदल करू शकतो, काय क्रिएटिव्हिटी मी करू शकतो. अजून एका उदाहरणाने तुम्हाला क्लिअर होईल बेटा की आपले स्किल आपण कशा पद्धतीनं डेव्हलप करू शकतो आणि आपल्याला काय इम्प्लिमेंट करावं लागतं. MBA वर्ग आहे, फर्स्ट इयर कंप्लीट झालं, त्यानंतर सुट्ट्या लागल्या, 2 ते 3 महिन्यांच्या सुट्ट्या होत्या. 2 ते 3 महिन्यांच्या सुट्ट्यामध्ये काय करायचं, तर त्यांचे जे डीन होते त्यांनी सांगितलं सेकंड इयरला स्पेशलायझेशनला जावं लागतं. तर त्यांनी सांगितलं की बाबा काय करायचं, कोणकोणत्या स्ट्रीमला ऍडमिशन घेणार वगैरे अशी चर्चा सुरू झाली. तर मार्केटिंग बऱ्याच जणांनी हात होते, यस मार्केटिंग. त्याच्यात एक विद्यार्थी होता, थोडासा तोत्रा बोलायचा बिचारा तो, त्याचे उच्चार स्पष्ट नव्हते, रचा उच्चार त्याला करता येत नव्हता. त्याने हात वर केला, त्याला विचारलं कोणता, तर त्यांनी सांगितलं मार्केटिंग. बाकी सगळे हसले, म्हणजे तुला मार्केटिंगचा उच्चार करता येत नाही, तू मार्केटिंग तिकडे स्पेशलायझेशनला तू चालला म्हणे असं.
तर नाही म्हणे सगळे विद्यार्थी, बरेच विद्यार्थी. आता त्यांच्यापुढे प्रश्न पडला की इतके तर आपल्याकडे विद्यार्थी हे आपल्याला या कोर्सला ऍडमिट नाही करून घेता येणार, काय करावं? तर त्यांनी डोकं लावलं, आपण एक परीक्षा घेऊया. काय केलं? ते म्हटले ठीक आहे, 3 महिने सुट्टी आहे, 3 महिन्यासाठी तुम्हाला एक आम्ही वर्क देतो, एक काम करायचं तुम्हाला. काय करायचं? तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी 100 रामायणाच्या प्रती दिल्या. रामायण, हो, या पुस्तकाच्या प्रती दिल्या 100. जो सगळ्यात जास्त या रामायणाच्या प्रतीची विक्री करेल त्याला मार्केटिंगला ऍडमिशन मिळेल असं सांगण्यात आलं. हो, प्रत कितीला? 100 रुपयाला ती प्रत, प्रत्येकाने ती विकायची. आता ज्या वेळेस सगळे हे गेले, सगळे सुट्ट्या संपल्या, परत सगळेजण आले, मग प्रत्येकाला विचारलं गेलं की हा तू किती विकल्या, तू किती, काही उत्तर दिलं. मी एकच म्हणे आमच्याच घरात घेतली. काही सांगितलं 5, काही 10, काही 20, काही 25 वगैरे असं काही सांगितलं. ज्यावेळेस या जो तोत्रा बोलणारा तो मुलगा होता, बिचारा त्याचा नंबर आला, त्याला उभं केलं, म्हटलं किती रे? लोकांनी म्हटलं याला काय नाही, 0 असेल याचं. त्याने उत्तर दिलं सगळ्या संपल्या. म्हटल्या हा सगळ्या? अरे चांगल्या फर्स्ट क्लास मध्ये डिस्टिंक्शन असणाऱ्या विद्यार्थ्यांना जमलं नाही हे सेल करायला, आणि तुला कसं काय शक्य झालं? 100च्या 100 प्रती विकल्या, कसं शक्य झालं? तो म्हटलं सांगतो. सगळे जाऊन उत्सुकतेने पाहत आहेत की नेमकं तू असं कोणती टेक्निक वापरली, कोणती स्ट्रॅटेजी युज केली की ज्याच्यामुळे सगळं काही तू विक्री करू शकलास. आता पहा क्रिएटिव्हिटी. हो, तो म्हटलं मी काही करायचो नाही म्हणे. मी काय करायचो, ती रामायणाची प्रत हातात घ्यायचो, असं प्रत्येकाच्या घरी जायचो, बेल वाजवायचो, बेल नसेल तर कडी वाजवायचो, दरवाजा वाजवायचो. त्यांनी दरवाजा उघडला की एकच वाक्य बोलायचो, माझ्या हातात रामायण आहे, विकत घेता का वाचून दाखवू? लक्षात येतंय काय बोलला तो? माझ्या हातात रामायण आहे, विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायचे विकत घेतो, वाचू नको बाबा. का? तो रामायणचाच उच्चार जर रामायण असं जर करतोय तर पुढे हा कसं वाचन करेल? नथिंग. हा त्याचा मायनस पॉइंट होता राजांनो, तो त्याने त्याचा प्लस पॉइंट करून पुढे आणला. अहो, आपल्या असं म्हटलं जातं आपल्या प्लस पॉइंटवर तर कुणी आयुष्य जगून जातं. आपल्या मायनस पॉइंटला जो प्लस पॉइंट करून आयुष्य जगतो ना, खऱ्या अर्थानं तोच जगू शकतो. आणि ह्या मायनस पॉइंटला प्लस करणं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. योग्य त्या स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करणं, ह्या क्रिएटिव्हिटी आपल्यात. हा दुसरा सी आपल्याला मिळतो. पहिला होता कॉन्फिडन्स, दुसरा होता क्रिएटिव्हिटी. आता पुढे जाणार आहोत आपण, शेवटच्या साधारणतः 10 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत. ओके, तिसरा सी, अतिशय उत्सुकतेने ह्या गोष्टी नीट आता समजावून घ्या प्लीज. त्याला म्हटलं जातं कॅरेक्टर. आपण ज्यावेळेस स्किल डेव्हलप करतो त्यावेळेस आपल्यामध्ये कॉन्फिडन्स, क्रिएटिव्हिटी आणि थर्ड वन इज दॅट कॅरेक्टर बिल्डअप होतं. कॅरेक्टर म्हटलं की बऱ्याच लोकांना अर्थ तो एकच लागतो, कॅरेक्टर म्हणजे तो कसा आहे वगैरे किंवा ती कशी आहे वगैरे. नथिंग. त्याच्या पुढे जाऊन थोडासा विचार करायचा. कॅरेक्टर इथे मी उद्देश असं करतोय, जसं आपल्या प्राचार्य साहेबांनी उदाहरण दिलं होतं की नाटकाचं स्टेज वगैरे तसं. तर नाटक, चित्रपट, मूवी याच्यामध्ये कॅरेक्टर हा शब्द येतो, म्हणजे पात्र, तुझी भूमिका. स्वतःची भूमिका ओळखता येते आपल्याला स्किल डेव्हलपमेंट मधनं. आपल्याला स्वतःची भूमिका. आता मी जर राजांनो, मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुमची आत्ताची भूमिका काय आहे? कॉलेजमध्ये तू एक विद्यार्थिनी आहेस, विद्यार्थी आहेस, मैत्रिणींबरोबर असताना मित्र आहेस, मैत्रीण आहेस, आपल्या प्राध्यापकांशी बोलताना तू कशी बोलतेस, प्राचार्याशी बोलताना कशी बोलतेस, मित्रमैत्रिणींशी बोलताना कशी बोलतेस, शेजाऱ्यांशी बोलताना तू कसा बोलतोयस, आई वडिलांशी बोलताना कसा बोलतोयस, मोठ्या भावाशी, ताईदादाशी बोलताना कसा बोलतोय, छोट्याशी बोलताना कसा बोलतोयस. प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका बदलते. काहींच्याही लक्षातच येत नाही, प्रत्येक ठिकाणी आपण त्याच भूमिकेतनं, त्याच विचार, त्याच माइंडसेटनं आपण जगत असतो. पण नाही, कॅरेक्टर, माझं नेमकं कॅरेक्टर काय आहे? आपल्या स्किल डेव्हलप करणं म्हणजे आपले कॅरेक्टर शोधणं. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा बेटा, आपण आयुष्यात काहीतरी करत असतो म्हणजे काहीतरी साध्यच करत असतो असं नाही. आपण नेहमी स्वतःला प्रश्न विचारा, मी कार्यवाही करतोय की कार्यसिद्धी? आता ही जी चर्चा चालली आहे ना, मध्ये मध्ये माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विनंती करतो, मध्ये मध्ये तुमच्या मनात विचार येईल, काय बोर होतंय राव, आता कसं काय बोर होतंय. वर्गातही होते ना अशी परिस्थिती बरेच विद्यार्थी बसल्यानंतर. पण तरी सुद्धा, कारण की तुम्ही कापूर आहात, लक्षपूर्वक हे सगळं ऐकताय आणि समजावून घेताय, मग तुम्ही खऱ्या अर्थानं कार्यसिद्धी करताय. आपल्याला आफ्टर ग्रॅज्युएशन नुसतं कार्यवाही करत राहायचंय का कार्यसिद्धीपर्यंत पोहोचायचंय? आणि कार्यसिद्धीपर्यंत जर पोहोचायचं असेल
तर आपल्याला आपलं कॅरेक्टर शोधणं गरजेचं आहे. एक अतिशय उत्तम असं एक छानसं संस्कृत सुभाषित आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे कॅरेक्टर शोधण्यासाठी खूप छान शब्द दिलेले आहेत. आपण त्याची चर्चा पुढच्या 1-5 मिनिटात करणार आहोत. असं म्हटलं जातं, काकचेष्टा बको ध्यानम, बरोबर का? काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैव च अल्पहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याचं कॅरेक्टर, स्वतःची भूमिका शोधण्यासाठी नंबर 1 आपल्याला काय करावं लागणार आहे बेटा? स्वतःवर काम करण्यासाठी पहिल्यांदा आहे काकचेष्टा. काकचेष्टा म्हणजे, काक म्हणजे कावळा. कावळ्याची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते पाण्याची गोष्ट वगैरे, पाणी खाली होतं, दगड टाकत गेला वगैरे. हार्डवर्क, पॅशन, प्रयत्न, नक्कीच 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 हार्डवर्क करत राहिला. आपल्याला हार्डवर्क करावे लागणार आहे, परंतु हार्डवर्क करण्याच्या आधी आपल्याला आपलं ध्येय निश्चित असणं अपेक्षित आहे. योग्य दिशा की मेहनत जरुरी है आणि मग काकचेष्टा. त्या पद्धतीने हार्डवर्क, आपल्याला आपल्या स्किल डेव्हलपमेंट. बको ध्यानम, बगड्यासारखं ध्यान. बघा पहा ना, एक पाय असा खाली, एक पाय वरती घेऊन छान मग असं एकदम मस्त ब्रह्मानंदी टाळी असं तो बसलेला असतो. छोटे मासे येतात जातात वगैरे, बघून जशा जो आकाराचा मोठा मासा त्याला पाहिजे तोपर्यंत एकदम ध्यान लावून बसलेला असतो. बको ध्यानम. तसं आपण संधीच्या शोधात पाहिजे. संधीच्या शोधात आपलं पाहिजे. आणि मग जर का आपल्या आयुष्यात एखादी संधी जर आली तर त्या संधीचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. बको ध्यान. बाळांनो, मी तुम्हाला विनंती करेल, आपल्याला संधी आली आहे, आपण ह्या महाविद्यालयामध्ये आहोत राजांनो, आपल्याला आपले स्किल डेव्हलपमेंटसाठी इतका छान प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतोय. त्याच्यातनं आपल्याला स्वतःला डेव्हलप व्हायचं आहे, शार्प व्हायचं आहे. काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैव च. श्वान निद्रा, श्वान म्हणजे कुत्रा, श्वान निद्रा. त्याचं कुत्र्याची झोप कशी असते माहिती? काही आवाज आला लगेच तो आजूबाजूला काय चाललंय, काय घडतंय आजूबाजूला. माझे काही विद्यार्थी मैत्रिणींना, मित्रांना माहित असेल की सध्याच्या या काळामध्ये मला एक असाच आपला एक विद्यार्थी भेटला, जो महात्मा फुले महाविद्यालयात पिंपरीचाच आपला विद्यार्थी आहे. आणि त्यानं मला भेटल्यानंतर सांगितलं, म्हणे सर मी काय केलं, वेगवेगळे ऍप डाउनलोड केले आणि त्याच्या आधारे मी छानपैकी फोटो एडिट करून देतो. म्हटलं म्हणजे नेमकं काय कॉन्सेप्ट आहे, नीट पहा बरं का. या कोरोनाच्या ह्या पार्श्वभूमीमध्ये तो म्हणे, सर मी फक्त 2,500 रुपये एका महिन्याचे घेतो आणि दररोज त्या व्यक्तीला छानपैकी त्या व्यक्तीचा फोटो, त्याचा ते वेगळा छानसा सुविचार किंवा दिनविशेष वगैरे टाकून छान ते बनवून मी देतो. म्हटलं बेटा असे किती क्लायंट आहेत तुझ्याकडे? ते म्हणे अगदी फार नगरसेवकापासून तर अगदी भाजीवाल्यापर्यंत आणि अगदी 10वीच्या विद्यार्थ्यांपासून वयस्करांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असे एकूण माझ्याकडे 60 ते 65 लोक आहेत. पहा, 60 ते 65. मग 60 जरी असले तर 60 गुणिले 2,500 करा, काय त्याचं मंथली कुठपर्यंत गेलं. आणि काय करतोय तोच मोबाईल, तेच त्याच्यावर त्यांनी ते ऍप वरनं, ते काही युट्यूब वरनं तो शिकला आणि त्याच्यावर छान पिक्सल लॅब म्हणून किंवा काय ते ऍप आहे, काही आपले विद्यार्थी तज्ञ असतील त्यांनाही त्या गोष्टी माहित असतील, त्याच्यावर तो ते बनवतो छानपैकी सुविचार वगैरे टाकून त्याच्या क्रिएटिव्हिटीने. तो ते बनवतो आणि छान त्यांना देतो. किती चांगली कॉन्सेप्ट आहे ना. त्यांनी कसं हे सगळं ओळखलं तिथं की आता सध्या स्थिती काय आणि त्याच्यात लोकांना काय कशाची गरज आहे. काहींनी ते किनी मास्टर किंवा काइन मास्टर असं काहीतरी म्हणतात, ते तोही एक आहे. त्याच्यावर काही लोकांनी, विद्यार्थ्यांनी व्हिडिओज बनवले. आज बरेचसे लोक व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरती आहेत. आज आपण घरी बसून युट्यूबच्या माध्यमातून आपण ते शिकू शकतो. आपण ते युट्यूबच्या माध्यमातून ह्या गोष्टी शिकू शकतो. आणि लक्षात घ्या, ह्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर अल्पहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. अल्पहारी म्हणजे फक्त कमी खाणं असं नाही. अल्पहारी म्हणजे उदाहरणार्थ डोळे, आपले जे काही सेन्सेस आहेत ना, त्यांना जे गरजेचं आहे तेच पाहणं, जे गरजेचं आहे तेच ऐकणं, जे गरजेचं आहे तेच बोलणं, हात पाय जे गरजेचं आहे तेच वर्कआउट करणं. अल्पहारी. माझ्या ध्येयाच्या दृष्टिकोनात मला काय करायचं आहे, मी काय करू शकतो, काय नाही करू शकत, काय आता केलं पाहिजे, त्याच गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करणं. त्याच्यामध्ये एक थेअरी पण आहे, पहा का, प्ले अँड पे थेअरी. काय बोललो मी, नीट आहे का? प्ले अँड पे थेअरी. तुमचे FY, SY, TY हे गोल्डन इयर्स काय? जर का तुम्ही आता या 3 वर्षामध्ये नुसतं प्ले 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 करत राहिला तर आयुष्यभर पे करत राहावं लागेल.
त्याची किंमत मोजावी लागेल. पण जर का इथं तुम्ही पे केलं म्हणजे काय पैसे नाही म्हणत मी, तुमचं अटेन्शन, तुमचा फोकस, तुमचं ध्येय निश्चित, हे सगळं तुम्ही जर का पे केलं आपल्या कॉलेजशी, तर आयुष्यभर तुम्ही प्ले करत राहता. प्ले 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 त्याच्यातनं इतकं काही तुम्ही मिळवू शकाल, स्किल डेव्हलप करू शकाल की आयुष्यभर तुम्ही छानपैकी त्याच्या आधारे तुम्ही प्ले करू शकाल. मग आता आपण ठरवायचंय, प्ले आत्ता करायचंय ना पूर्ण आयुष्य पे करत राहायचंय, का आत्ता पे करायचंय, ओके नाही, आणि आयुष्यभर प्ले करत राहायचंय. आपण ठरवायचं. अल्पहारी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच गोष्टी वर्कआउट मी करणार. आणि सगळ्यात शेवटी आहे ग्रहत्यागी. ग्रहत्यागी म्हणजे घर सोडा असं नाही. ग्रहत्यागी म्हणजे कम्फर्ट झोन सोडा. बोलतं व्हा, व्यक्त व्हा. मी विनंती करेल, आपल्याकडे वेगवेगळे प्राध्यापक, तज्ञ प्राध्यापक आहेत, त्यांच्याशी चर्चा करा या बाबतीत. कशाची भीती वाटते, काय नेमकं कॉन्सेप्ट आहे, काय कळत नाहीये, विचारल्याशिवाय नाही. परत मग काय रडत बसतात, आम्हाला कोणी सांगितलंच नाही, आम्हाला या गोष्टींची काही माहितीच नाही. हो, आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बेटा. ग्रहत्यागी, आपला कम्फर्ट झोन सोडा बेटा. विचार तर करून पहा. हे जे काही शॉर्ट टर्म कोर्सेसची नावं आता मॅडमनी सांगितले ना, काही विद्यार्थ्यांना तर याच्यातले बरेचसे कोर्सेस नवीन असतील, काहींना त्याचा अर्थही माहित नसेल. अरे काय असतं त्याच्यामध्ये, अरे माहिती तर करून घे बेटा. हो, तो अलाउद्दीनचा दिवा आहे ना, तसं म्हणतात ते, तसं ते गुगल आहे आपल्याकडे, आता त्याच्यावर टाकून तुम्ही माहिती घेऊ शकता. कॉलेजला चर्चा करून, संबंधित प्राध्यापकांची चर्चा करून माहिती करून घेऊ शकता. मला आठवते, आम्ही कॉलेजला असताना एनएसएस मध्ये मी सहभागी झालो होतो. टीवायला माझा एक मित्र मला म्हणत होता, अरे मला ते एफवायला कोणी सांगितलंच नाही एनएसएस वगैरे काय, आणि मला वाटतं त्यावेळेस मी कॉलेजलाच नव्हतो, ती सूचना आली होती आणि मी सहभागी झालो नाही. नाही तर मला पण एनएसएस मध्ये सहभागी व्हायला मिळालं. की ते कॅज्युअली तो बोलला. पण मला आज अभिमान वाटतो की त्या एनएसएस मुळे मी आज जे काही बोलू शकतोय राजांनो, आज जे काही माझ्यामध्ये मी स्वतःला समजतो, जे डेव्हलप झालं, याचा खूप मोठा हात एनएसएसचा. हो, वेगवेगळ्या गोष्टी, कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडा बेटा. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, मी ग्रामीण भागात 12वी पर्यंत शिकलो, परंतु ज्यावेळेस मी महात्मा फुले महाविद्यालयात आपला प्रवेश घेतला, पहिल्यांदा खऱ्या अर्थानं मी वक्तृत्व किंवा वादविवाद स्पर्धेसाठी स्टेजवर उभं राहिलो असेल तर त्या एफवायला, त्या कॉलेजमध्ये असताना. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे तो भूगोल विभागच होता, जिथे डॉक्टर रंधळे साहेब पण होते आणि अर्कसाली मॅडम होत्या. मला अजूनही आठवतं. मला सांगायचं काय आहे इथं बेटा, कम्फर्ट झोन. मला भीती वाटायची स्टेजवर, कसं काय काय म्हणून, यस यस यू हॅव टू डू इट. हे कोर्सेस समजावून घेणं आणि मग त्याच्यामध्ये उडी घेणं आणि मग त्याच्यातनं तयार होणं बेटा. ओके, आपल्या समारोपाकडे आपण आता जाणार आहोत. मला इथं हीच विनंती करतोय मी आपल्याला, की आपल्या ह्या स्किल डेव्हलप करण्याच्या ह्या कॉन्सेप्ट, ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप आहे. लगेच काही गोष्ट जसं म्हणतात ना, नुसतं अन्नच नाही, आयुष्यातला प्रत्येक क्षण सुद्धा शिजत ठेवावा लागतो. तसं जसं अन्नाचा प्रत्येक क्षण शिजत ठेवावा लागतो, तर मग अन्नाला चव येते ना, तसं आयुष्याचं पण आहे बेटा. हो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भूमी पुढे दिसावी एकाच पावलाची. हो, जास्त टेन्शन घेऊन आपल्याला नाही राहायचंय, पण आपल्याला विचार नक्की आजपासून, आज आपल्या ह्या कार्यक्रमात आपण जाताना काय घेऊन जाणार आहोत बेटा, की मी आता एफवायला आहे, एसवायला आहे, टीवायला आहे, कोणत्या स्ट्रीम मध्ये मी आहे आणि माझ्यासाठी योग्य असा शॉर्ट टर्म कोर्स कोणता आहे, मला काय काय ऑप्शन कॉलेजकडनं मिळालंय, त्याच्यातला उत्तम ऑप्शन माझ्यासाठी कोणता वाटतोय, तो आज आपल्याला रात्री झोपेपर्यंत डिफाईन करायचा आहे. छानपैकी आपल्याला त्याच्यावर वर्कआउट करायचं की मला कोणत्या कोर्ससाठी मी आणि कशा पद्धतीने त्याचं थेअरी आणि प्रॅक्टिकल मी पूर्ण करणार आहे आणि त्याच्यातनं मला काय काय आउटकम मिळणार आहे, याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे आज. प्लीज हा विचार आपल्याला करायचा. समारोपाच्या पूर्वी ज्या ह्या 3 कॉन्सेप्ट मी सांगितल्या, की आपल्यामध्ये ह्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. या 3 गोष्टी जर आपल्याकडे असतील, कॉन्फिडन्स आहे, क्रिएटिव्हिटी आहे आणि जर का कॅरेक्टर आहे बेटा, तर आपण कुठेच कमी पडणार नाही. आणि ह्या 3 गोष्टी मिळवण्यासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे आपले सगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत बाळांनो. मी आपल्या चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला गिफ्ट, मी अजून इथं पुन्हा एकदा तो उल्लेख करेल की मागच्या सेशनमध्ये आपण ज्युनियर विभागासाठी जे गिफ्ट दिलं होतं, त्या गिफ्टमध्ये आपण चर्चा केली होती, द ड्रीम जॉब. ही एक फिल्म आहे 2017ची, हिंदी मूवी आहे, द ड्रीम जॉब. ही फिल्म जेव्हा वेळ मिळेल नक्की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहा. तुमच्यासाठी ते मी सांगितलं आणि तुमच्यासाठी स्पेशली स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. एक लिंक, एक टॉपिक तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचा आहे.
ओके, युट्यूबला आपल्याला डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि किमान पुढचे 21 दिवस आपल्याला रोज ती 40 मिनिटाची क्लिप ऐकायची आहे. माझ्या सगळ्या प्राध्यापक मित्रांनाही विनंती करेल की आपणही नक्कीच हे ऐकावं. काही लोक प्राध्यापकांना ही माहितीही असेल कदाचित, प्लीज. आणि पण विद्यार्थी मित्रांनो, राजांनो, तुम्ही हे ऐकून तर पहा. ते करोना असो किंवा काय असो, जिथनं स्किल खऱ्या अर्थानं सुरू झाले, स्किल डेव्हलपमेंट, मग ते हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल, मिडल स्किल, पर्सनॅलिटी, ही चर्चा जिथनं सुरू झाली ह्या पूर्ण जगात, पृथ्वी तलावर ज्या व्यक्तीनं सुरुवात केली त्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ म्हणजे ऑडिओ व्हिडिओ असा तो आहे. तर त्याचं नाव आहे द स्ट्रॉंगेस्ट सिक्रेट. द स्ट्रॉंगेस्ट सिक्रेट बाय अर्ल नाइटिंगेल. हे त्या व्यक्तीचं नाव आहे, अर्ल नाइटिंगेल, ज्यानं ही कॉन्सेप्ट ह्या जगात, या पृथ्वी तलावर सगळ्यात पहिल्यांदा आणली. तुम्हाला काय करायचंय, रोज सकाळी फक्त आपल्याला हा ऑडिओ, मग तुम्ही वॉकिंग करत असा किंवा घरी काम करत असा, हे फक्त लावून द्यायचं आणि ऐकायचं आणि मग पहा आपल्या लाईफमध्ये काय बदल घडतो. प्लीज, जबरदस्त. सिरियसली, आपण खऱ्या अर्थानं कार्यसिद्धी म्हणून जर हे ऐकाल ना, तर आपलं लाईफ बदलल्याशिवाय राहणार नाही बेटा. आणि आवर्जून सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळेस वयाच्या 35 पूर्ण करत होतो त्यावेळेस मला ही लिंक सापडली किंवा माझ्या ट्रेनरने ती लिंक मला दिली. मला वयाची 35 वर्ष उजाडावी लागली हे ऐकण्यासाठी. माझे ताईदादा नव्हतं, मी तर 16, 18, 20 वर्षाच्या आत. बाळांनो, इतक्या कमी वयात तुम्हाला हे मिळतंय. येस, नक्की ऐका, पहा, आपल्या आईवडिलांना, आपल्या घरच्यांना, सगळ्यांना हे ऐकवा आणि मग पहा, कळेल आपल्याला की स्किल म्हणजे काय आहे, आपण म्हणजे काय, आपलं जगणं म्हणजे काय, आपली लाईफ म्हणजे काय. बऱ्याचशा गोष्टी याच्यातनं कळतील. हे तुमच्यासाठी गिफ्ट होतं. जाताना पुन्हा मी एकच विनंती करेन, जसं म्हटलं जातं, आपले नरेंद्रजी मोदी पंतप्रधान साहेब जसं म्हणतात की आत्मनिर्भर, आत्मनिर्भर. येस बाळांनो, याच्यापेक्षा मोठी कोणती गोष्ट असणार आहे की आपण आपले स्किल डेव्हलप करतोय, आपण स्वतःला ओळखतोय, जाणतोय स्वतःला. आपण बऱ्याच वेळा इतरांना सांगतो ना, मी तुला चांगलंच ओळखतो, मी तुला चांगलीच ओळखते. अरे पण स्वतःला किती ओळखतोस? आत्मनिर्भर होणं याचा सोपा अर्थ, आपण स्वतः स्किल बेस्ड असणं, विथ स्किल आपण काहीतरी असणं. येस, लक्षात येते प्लीज. मी लाईव्ह सेशन मध्ये असं नेहमी विद्यार्थ्यांना शेवटी हे विचारायचो की बाळांनो, तुम्ही एबीसीडी शिकलात? मी तुम्हालाही विचारतो, शिकलात ना? जर मी आता, तुम्ही बसल्या ठिकाणी उत्तर तुम्ही देऊ शकता. ए फॉर, बऱ्याच ठिकाणी उत्तर ऍपल, व्हेरी गुड. बी फॉर बॉल, क्या बात है. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, क्या बात आहे. असंच आपण करत 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 जर पुढे चाललो आणि आय हे जर अल्फाबेट आलं, आय हे अल्फाबेट आलं, तर मग आय फॉर तर बऱ्याच ठिकाणी येतं आय फॉर आईस्क्रीम. मग एफ वाय असो, टी वाय असो, काही असो, तेवढे आय फॉर आईस्क्रीम. आजपासून थोडंसं बदलायचं बेटा. तर खऱ्या अर्थानं आपल्याला स्किल डेव्हलपमेंटची कॉन्सेप्ट आपल्याला कळेल, आपल्यात ती रुजेल. काय करायचंय बदल? आपल्याला आयचा अर्थ थोडासा बदलायचा आहे. आय पहा ना, आयचा अर्थ काय होतो? आयचा अर्थ जर पाहिलं तर आय म्हणजे मी स्वतः. आय फॉर आईस्क्रीम नाही, आपण आजपासून थोडं असं म्हणूयात, आय फॉर इंडिया. आय फॉर इंडिया. यस, मग याचा अर्थ मराठीत असा होतो, मी म्हणजेच भारत. भारत दुसरं तिसरं काही नाही, मी म्हणजेच भारत. मी सुशिक्षित झालो तर माझा भारत देश सुशिक्षित होणार आहे. मी सुसंस्कृत झालो तर माझा भारत देश सुसंस्कृत होणार आहे. मी स्किल बेस्ड झालो तर माझा भारत देश स्किल बेस्ड होणार आहे. मी आत्मनिर्भर झालो तर माझा भारत देश आत्मनिर्भर होणार आहे. त्यामुळे मला माझा विचार करायचा आहे, थोडंसं आत्मकेंद्रित व्हायचं आहे आणि आपल्या स्वतःच्या स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे बेटा. आय फॉर इंडिया, मी म्हणजे भारत. आणि आपण जर मी बदललो तर माझा भारत देश बदलणार आहे बेटा. हे सूत्र आपल्याला आजच्या ह्या उद्घाटन प्रसंगी इथनं घेऊन जायचंय राजांनो. स्वतःचा विचार करायचा आहे. छानपैकी इतकी चांगली संधी आपल्याला महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे, त्याचा छान आपल्याला उपयोग करून घ्यायचा. आपल्यामध्ये कॉन्फिडन्स, क्रिएटिव्हिटी आणि कॅरेक्टर आपल्यामध्ये बिल्डअप करायचंय. ते नक्कीच आपल्यामध्ये बिल्डअप होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.